आलेत. इकडचे धारावीचे जे आमदार आहेत ज्योती गायकवाड ताई त्या देखील संभाव्य दुबारमध्ये आलेले आहेत. अनेक लोक असे आहेत ते संभाव्य दुबारमध्ये आलेत. अनिल देसाईजींचं पण नाव संभाव्य दुबारमध्ये आलेले खासदार आहेत दक्षिण मध्य मुंबईचे. म्हणजे बरोबर मराठी नावं असतील, बरोबर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावं असतील, लोकप्रतिनिधींची नावं असतील, ही संभाव्य दुबारमध्ये टाकलेली आहेत. आणि ह्याच्यातच आम्ही व्यस्त झालेलो आहे. कारण जे कोणी संभाव्य दुबार या यादीत येतं म्हणजे ॲस्ट्रिक्सच्या ते येतं, जर तसं नाव असेल तर तुम्हाला मतदानाच्या दिवशी निवडणूक आयोगाचे हमीपत्र भरायला लागणार आहे, परिशिष्ट 2, आणि ते भरल्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल. म्हणजेच काय तर ही सगळी नावं एक तर मतदानाला येऊच नाही किंवा मतदान ज्या वेगाने व्हायला पाहिजे ते होऊ नये. जे विरोधी पक्षाचे असतील किंवा जे मुंबई प्रेमी जे लोक असतील त्यांचं मतदान स्लो डाऊन व्हावं, ही कदाचित निवडणूक आयोगाची ह्या मागची विचारसरणी असू शकते. पण तुम्ही विचार करा, जर आम्हाला सरासरी प्रत्येक म्युनिसिपल वॉर्डमध्ये 3 ते 4 हजार ऑब्जेक्शन्स भरून घ्यायला एवढे दिवस लागत असतील आणि पुढचे काही दिवस अजून आम्हाला पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या अजून काही 3-4 हजार ऑब्जेक्शन भरण्याचा प्रयत्न असेल आमचा, ही यंत्रणा कधी लागली आमची? पूर्ण पक्ष म्हणजे शिवसेना, महिला पुरुष दोन्ही, अंगीकृत संघटना, त्याच्यात स्थानिक लोकाधिकार समिती आहे, भारतीय कामगार सेना आहे, ग्राहक संरक्षण कक्ष आहे, युवा सेना आहे, युवती सेना आहे, टॉप टू बॉटम प्रत्येक आजी माजी पदाधिकारी जेव्हा काम करतायत तेव्हा आम्हाला एवढा कालावधी लागलेला आहे हे काम करून घेण्यासाठी. पण ह्याच विरुद्ध जे खरं निवडणूक आयोगाचं काम आहे, जे BLOचं काम आहे, तुम्ही हा विचार करा. आज तुम्ही मीडिया म्हणून कुठच्याही मतदारसंघात जा आणि विचारा किती याद्या आहेत तुमच्याकडे, किती BLO असायला पाहिजे आणि कोण BLO म्हणून नेमकं येतंय. BLO म्हणून गंमत अशी झालेली आहे, महानगरपालिकेची जी काही यंत्रणा निवडणुकीची आहे, BLO म्हणून कोण येतंय तर ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाही असे लोक पाठवले जात आहेत BLO म्हणून. आणि हे लोक जाऊन चेक करतायत की तुम्ही मतदार आहेत की नाही. लिहिता वाचता न येणं हा काही गुन्हा नाहीये, बिलकुल नाहीये. परिस्थिती असेल म्हणून तसं ते पुढे तसं राहील असेल. पण एवढ्या महत्वाच्या कामासाठी जिथे तुम्ही प्रत्येक मतदार हा खरा आहे की खोटा आहे हे ओळखू पाहतात, तुम्ही लार्ज हाऊस होल्डमध्ये जे 10+ लोक खरोखर राहतात की वेगळी वेगळी आहेत हे तुम्ही ओळखण्याचा प्रयत्न करताय, तिथे तुम्ही असे लोक पाठवताय ज्यांना यादी वाचता येत नाही, काही लिहिता येत नाही. तर नेमकं ही निवडणूक प्रक्रिया जी चाललेली आहे, मी केंद्रीय निवडणूक आयोगाला पण विचारत आहे, राज्याच्या पण निवडणूक आयोगाला विचारत आहे आणि स्थानिक निवडणूक आयोग जी मुंबई महानगरपालिकेसाठी आता कार्यरत आहे ह्यांनाही विचारत आहे की नेमकं तुम्ही करता काय, पगार कशासाठी घेता, जे काही पगार येतात ते जनतेच्या पैशामधून येतात का म्हणून आम्ही तुमच्या सस्पेन्शनची मागणी करू नये, का म्हणून आम्ही कोर्टात जाऊ नये तुमच्या सस्पेन्शनसाठी, का म्हणून तुमच्या विरुद्ध आंदोलन करू नये, का म्हणून तुमच्या घरावर येऊन विचारू नये की तुम्ही आमच्या देशाची वाट का लावतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.